Good morning, everyone. It's my great pleasure to extend a warm welcome to our esteemed guest, Miss Aditi Ma'am, to our mobile application development lecture. She is a she is a pass out 2023 DY Patil College of Engineering, Kolhapur, and selected in DXC Technology Private Limited, Pune, in campus selection. She is working as a IM software web application for Siddhi Kolhapur. She done freelancer in Flutter. She developed the DYP CET admission application for DYP College and that application available on Play Store also. As we embark on our journey into the dynamic world of mobile app development, it's essential to recognize the significance of learning from those who have first-hand experience and expertise in the field. She brings with them a wealth of knowledge and practical insights that will undoubtedly enrich our learning experience. As we embark on this learning journey together, let's embrace this opportunity to soak in our wisdom and ask insightful questions and cultivate a mindset of curiosity and innovation. Let's reverse their presence here today to deepen our understanding, hone our skills, and ultimately make a meaningful impact in the world of mobile application development. Once again, a warm welcome here, ma'am. We are excited to learn from you and make the most of these valuable opportunities. Thank you, ma'am. Welcome. प्रोजेक्ट रिगार्डिंग सेशन जो आहे तो आपण स्लॉट लावणार ते प्रॅक्टिकल स्लॉट्स वगैरे. तर जितकेही प्रोजेक्ट रिगार्डिंग काही प्रश्न असतील तुमचे डेव्हलपिंगच्या रिगार्डिंग ते सगळे विचारायचे. ओके.
सो गाईज तिने इंट्रोड्यूस करून दिला असेल. मी आदिती कदम. आपण आज मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा सेमिनार घेतोय. काहीही सेमिनार नसणार आहे. एक थोडा वेळ थोडं थिअरी असेल. तुम्हाला सगळ्यांना कुठेपर्यंत येतं अँड्रॉइड ऍप्लिकेशन? कुठेपर्यंत शिकवले होते? काही ऐकायला नाही आहे. कारण कसं आहे, तुम्हाला नाही कळालं तुम्हाला कुठेपर्यंत शिकवलंय, मी सांगितलेलं तुम्हाला माहितीच नाही कळलं. सर्व्हिसेस कोणत्या सर्व्हिसेस? सो तुमच्यातलं कोणी मला सांगेल का मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट बद्दल? व्हॉट एक्झॅक्टली मोबाईल ऍप्लिकेशन? नको आपल्याला कोणतरी असेल तुमच्यातले टॉपिक कोण आहे? अरे बोला. सो बेसिकली मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आपण एक ऍप्लिकेशन डेव्हलप करतो जे आपल्याला आपल्या हे जे डिव्हाइसेस असतात हो त्यावर आपण रन करू शकतो. राईट. आपण वेबसाईट इथे रन करतो पण ते थोडे विजिबल होतात आपल्याला नाही. ऑल टाइम आपण डेस्कटॉपवर ओपन करतो. राईट. दॅट्स इट. सिम्पल होतं ना? ओके. सो दीज आर आवर टुडेज कंटेंट्स. आपण आधी इंट्रोडक्शन घ्यायचं. बेसिक थोडंसं रिव्हिजन करायला. ओके. सो डेव्हलपमेंट प्रोसेस. आता तुमचं कितवं इयर आहे? थर्ड इयर नंतर काही जण तुम्ही डिग्रीला जाणार, काही जण जॉब करणार. कशी असेल सो तुम्ही कुठले प्रोजेक्ट्स केलेले आहेत का? केलेले. काय स्टेप फॉलो केले तुम्ही प्रोजेक्ट्स करताना, डेव्हलपमेंट करताना? ते आपण ह्या सेकंड कंटेंट मध्ये बघणार आहे डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये. सो द थर्ड इज डेटा मॅनेजमेंट. एव्हरीवन नोस की हे डिजिटल वर्ल्ड आज खूप चालू आहे. सो आपला डेटा मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या लेवलला कसं डेटा मॅनेज करणार आहे? सो ते आपण लर्न करणार आहे. डेटा मॅनेज कसं करणार आहे? पण तुमच्या सिलेबसमध्ये असेल एसक्यूएल डेटाबेस ते आपण आज लर्न करणार आहे. आणि ते एसएमएस टेलिफोनी तुम्ही सगळे एसएमएस सेंड करतो तुमच्या फोनमधून. कसं असं वाटतं इनबिल्ड असतं ते आपल्याला सेम बिल्ड करायचं असं छोटस आहे जास्त काय ते आपल्याला स्वतः एक बिल्ड करायचं. सो पहिले जे 3 कंटेंट्स असणार आहे ते पुन्हा आपले थिअरी बेस असणार आहे आणि उरलेले जे कॉन्टेंट्स असणार आहे पुन्हा आपले प्रॅक्टिकल बेस असणार आहे. सो जर तुम्ही लॅपटॉप्स आणले असतील तर ऍडव्हान्टेज आहे तुम्हाला प्रॅक्टिकल्स भेटतील सरांना दाखवायला. नाही तुमचे इंटरनल्स येतात ना एक्सटर्नल्स येतात. सो इंट्रोडक्शन मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. आपण ऍप्लिकेशन डेव्हलप करतो मोबाईलवर रन करण्यासाठी. त्यानंतर प्लॅटफॉर्म्स. तुमच्यामध्ये किती जण ऍपल फोन यूज करतात? कोणीच नाही करत. सो आपल्या ते सगळ्यांनाच माहित असेल आपल्या अँड्रॉइड फोनवरचे ऍप्स आणि त्याच्या iOS वरचे ऍप्स 2 डिफरंट ऍप्स असतात. लाईक व्हॉट्सअप दोन्हाचा युआय वेगळा असतो. काय प्लॅटफॉर्म चेंज होतो. सो ऍप्लिकेशन सुद्धा चेंज होतं. दॅट कम्स अंडर द प्लॅटफॉर्म. 2 प्लॅटफॉर्म आहे iOS आणि अँड्रॉइड. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल ऍप. का आपण मोबाईल ऍप बनवतो? एनी आयडिया? यूज करायचं का बनवतो? आपल्याकडे तर वेबसाईट पण आहे. इन्फॉर्मेशन आपल्याला वेबसाईट भेटते. तर आपण कुठून ती मोठी स्क्रीन दिसते आपल्याला. का मोबाईल ऍप बनवायचं?
एनी आयडिया? मोठा आहे मला वाटतं. माझा आवाज केवढा मोठा आहे? कॅरी करणं सोपं आहे. आणखी नवस? कॅरी करणं सोपं आहे. पुण्याला विचार केला का ते यूज करणं पण सोपं आहे. पाहिजे तिथे मी यूज करू शकते. आता मी इथं कुठला पण ऍप ओपन करू शकते. इफ माझ्याकडे लॅपटॉप नाहीये तर एखादा ऍप असेल मी तिथे ओपन करेन, डन. माझं डन झालं. त्याचा आपण मोबाईल ऍप बनवतो, ते ऍक्सेसिबल आहे, ते कन्व्हिनियंट आहे, खूप लाईट वेट सुद्धा आहे. त्याचा आपण मोबाईल ऍप बनवतो. इफ तुमच्याकडं कोणी जर अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये जाणार असेल, ऍप डेव्हलपमेंटमध्ये जाणार असेल, these are the recipes. तुम्हाला माहिती असतं आम्हाला ह्या शिकवलं. मला तर कळेल तुम्हाला. सो नेक्स्ट इज आर्किटेक्चर. तुम्हाला दिसते काय का समोर सगळ्यांना रिलेटेड आहे, सगळे कंटेंट्स रिलेटेड. काय दिसतं तुम्हाला? लेयर्स आहे, फंक्शन्स आहे, प्रत्येक लेयरचे काहीतरी टाईप्स आहेत, राईट? सर या आर्किटेक्चर डायग्राम आपल्याला काय डिफाइन करते? ऍक्च्युली जे आपला मोबाईल ऍप आहे ते कुठल्या लेयरने वर्क होतं, राईट? हाऊ इट वर्क्स. तर फर्स्ट आपला टॉप लेयर ऍप्लिकेशन. सो मला सांगा, आपण जे ऍप इन्स्टॉल करतो कुठल्या लेयरवर इन्स्टॉल करतो, कुठे इन्स्टॉल करतो? आपल्या फोनवर इन्स्टॉल करतो, राईट? त्याचं बॅक एंड कसं मॅनेज होतं, ते कसं वर्क होतं, फक्त ह्या आर्किटेक्चर थ्रू वर्क होतं. वर्क होताना सुद्धा आणि डेव्हलप होताना सुद्धा. फक्त हे एकच आर्किटेक्चर आहे ज्यानं आपला प्रत्येक ऍप म्हणजे इनबिल्ट ऍप असतो. इनबिल्ट ऍप म्हणजे जेव्हा आपण नवीन फोन घेतो, नवीन फोन घेतल्यानंतर कॅमेरा असेल, त्यानंतर मेसेज असेल, हे सगळे इनबिल्ट ऍप आपल्याला असतं. तिथे दिलेलं आहे. पर्सनल ऍप्लिकेशन टाईप, कॉन्टॅक्ट, कॅमेरा, गॅलरी, ब्लॉग, कॅलेंडर, सगळे इनबिल्ट ऍप असतात. उरलेले जे ऍप आहेत ते आपण प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घेतो, ते सुद्धा या लेवलवर असतं. सो जे काही आपण डाउनलोड करतो ना ते फक्त या ऍप्लिकेशन लेवलवर, फक्त त्याच्या खालच्या लेवलवर हे सगळं बॅकएंडचं काम असतं. ते ऍप कसं बॅकएंडला वर्क होतं, ते कसं बिल्ड केलं जातं. ऍप्लिकेशन फ्रेमवर्क्स. आता आपण एखाद्याला मेसेज पाठवतो नंबरवर, नुसताच नंबर घेतला आणि मेसेज पाठवला म्हणून त्या नंबरवर तो मेसेज ट्रिगर होणार आहे का? त्याला काहीतरी फ्रेमवर्क्स लागणार आहेत मॅनेज करायला. जसं आपल्याला मेसेजला मेसेज मॅनेजर असतं. आता प्रत्येक ऍपचं एक नोटिफिकेशन पडतं आपल्याला, झोमॅटोचे जास्त पडत असतील, राईट? सो ते नोटिफिकेशन कसं पडतं? असं लगेच जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पडणार नाही, राईट? सो त्यासाठी नोटिफिकेशन मॅनेजर आहे, पॅकेज मॅनेजर आहे, कंटेंट प्रोव्हायडर आहे, विंडोज मॅनेजर आहे. सो हे अशा टाईपचे जे फ्रेमवर्क्स आहेत ते आपण यूज केले आपल्या अँड्रॉइड ऍपमध्ये. ते आहे अँड्रॉइड रनटाईम. थोडं हेवी आहे पण सिम्पल आहे. अँड्रॉइड रनटाईम मध्ये जे काही तुमचे कोर लायब्ररीज यूज केले जातात बिल्ड करायला, ऍप्लिकेशन बिल्ड करायला, तर हे सगळं अँड्रॉइड रनटाईम मध्ये येतं. ते डाल्बी व्हर्च्युअल मशीन आलं, झायवॉट आलं, कोर लायब्ररीज आले. इफ तुम्हाला याबद्दल थोडी जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल खूप वाजता तर लेटर आपण डिस्कस करू शकतो. त्याकडे डेट्स आहे सर्च करायला, मी सर्च पण करू शकतो, कारण मी आता पण डीप केलं तर आपल्याला प्रॅक्टिकल्सला पाहिजे. देन आहे प्लॅटफॉर्म लायब्ररीज. सो लायब्ररीज मध्ये जे काही आपले डेटाबेसचे लायब्ररीज असतात, डेटा मॅनेजमेंट जे आपण शिकणार आहे, तर SQLite आलं, OneSQL आलं, टाईप्स आले, ग्राफिक्स, मीडिया, हे सगळं येतं आपल्या प्लॅटफॉर्म लायब्ररीज मध्ये. इथून आपल्याला सगळे जे काही लायब्ररीज फेस करायचे असतात हे सगळं आपल्याला इथून भेटून जातं. हे सगळे लिव्ह लायब्ररीज असतात आपल्या अँड्रॉइडमध्ये. सो लास्ट इज लिनक्स कर्नल. सो तुमची ब्रांच आहे सिरियसली सुद्धा सिरियसली आहे. सो एनीवन नोस व्हॉट इज कर्नल? ऑपरेटिंग सिस्टम मध्ये झालं असेल, राईट? तिचा इंटरफेस बिटवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. पण त्याचा काय उपयोग काय? मला सांगा, तुम्ही हेच लावून घ्या आपल्याला लॅपटॉपला, कसं कनेक्ट होतंय? इथं माझ्या लक्षात येतो, तुम्हाला इथे दिसते, कशातून दिसते? हा केबल दिसते, राईट? ते ड्रायव्हरच आहे ना जे लावलेले आहे. देन तेच कर्नल काम करतं. जे आपले ड्रायव्हर्स आहेत ते आपल्याला इथून लिनक्स कर्नलवरून मॅनेज केले जातात. मग USB ड्रायव्हर आहे, आपण फोन चार्जिंगला लावतो, फोन चार्ज होते.
ड्रायव्हर्स कॅमेरा ड्रायव्हर्स आहेत आजकाल सगळे ब्लूटूथ इयरफोन्स यूज करतात कसे कनेक्ट करतात त्या ड्रायव्हर्स यूज कनेक्ट करतात सो आपल्याला आज सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात बेस केलेला कळलं सो दॅट्स इट हे आहे आपलं आर्किटेक्चर सो आपण आता सगळ्यात जास्त फोकस करणार आहे प्लॅटफॉर्म्सवर का फोकस करणार आहे कारण की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन बिल्ड करता बस मी सुद्धा एक ऍप बिल्ड केलेला आहे जसं कोण इंट्रोडक्शन करून सगळं ठीक आहे खाऊ नका रे ती तुमच्या हे तर माझं फर्स्ट सेमिनार आहे राईट सो आता मी सुद्धा एक ऍप बिल्ड केलं ते आहे प्ले स्टोअरला ऍप स्टार्टिंगला मी हे अँड्रॉइड मध्येच डेव्हलप केलं होतं आणि फक्त अँड्रॉइड फोनसाठी मला पहिले ऍप स्टोअरवर टाकता आलं असतं तेव्हा माहित असेल आयओएसचं ऍप स्टोअर असतं मला टाकता आलं असतं कामही नाही करता फक्त अँड्रॉइड प्ले स्टोअरवर आलं तुला ऍप स्टोअरवर बाय हा विचार केला तुम्ही वेगळी लँग्वेज लहान असेल कुणालाच माहित असेल रे एक ऍप स्टेटस टाकायचं फक्त ऍप स्टोअरवर टाकायचं आहे मी टीचर नाही आहे तुमची फ्रेंड आहे तुमची सो प्लॅटफॉर्म्स कसे असतात दोन प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्याकडे आयओएस आणि अँड्रॉइड आता यात पण लँग्वेज मध्ये पण खूप आपल्याला लँग्वेज पाहिजे तुम्हाला आता जावा असेल रे तर जावा आणि एक्सेल माहिती सगळ्यांना डिझाईन आपल्या एक्सेल मध्ये असते आपल्याला सगळ्यात जास्त ते पाहिजे सो जावा एक्सेल ही फक्त अँड्रॉइड साठी यूज होते फक्त अँड्रॉइड फोन साठी किंवा तुम्ही कॉटलिन पण यूज करू शकता कॉटलिन एक और म्हणतात ना जावा और कॉटलिन त्याला एक्सेलच लागतं तुम्ही कॉटलिन पण यूज करू शकता अँड्रॉइड आयओएस साठी पण ते जास्त फिजिकल पडतं जावापेक्षा कारण ते खूप सुरू होतं पण यूज नाही करत थोडीशी जावा इम्पॉर्टंट आहे मायनस नाही बट आता सपोज तुम्हाला एकच ऍप बनायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्म्स होते टाकायचे तुम्ही काय कराल काय करता तुम्ही दोन वेगवेगळे ऍप्स करून जावा एक्सेल यूज करून मी अँड्रॉइड यूज करता कॉम्प्युटर वर तुम्ही आयओएस you know so एक फ्लटर नावाचं क्रॉस प्लॅटफॉर्म आहे कोणाला माहिती आहे व्हॉट इज फ्लटर प्लीज टेल मी It's a framework that can be used for developing software for Android, iOS. सो त्याला सांगितलं तसं फ्लटर हे क्रॉस प्लॅटफॉर्म फ्रेमवर्क आहे ज्यावर आपण आपल्या अँड्रॉइड फोनसाठी आणि आयओएस साठी ऍप्लिकेशन बिल्ड करतो आता मी फ्रीलान्सिंग करते फ्रीलान्सिंगचा माझा प्रोजेक्ट तर मी आता फ्लटर मध्ये करत का फ्लटर मध्ये करत आहे आयओएस साठी पण ते मला यूज करायचं आहे आणि अँड्रॉइड साठी पण ते यूज करायचं आहे मला पण मला डबल कोड नाही राईट करायचं मला एकच कोड राईट करायचं त्यासाठी फ्लटर यूज केलं त्याची लँग्वेज वेगळी आहे असं पण एकच लँग्वेज यूज केली जाते डिझाईनसाठी आणि जे काही आपल्याला पॅकेजचं वर्क करायचं त्यासाठी एकच लँग्वेज डार्क लँग्वेज यूज केली ते खूप ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी तुम्हाला डिग्रीला गेल्यानंतर कळतील सध्या बट इम्पॉर्टंट आतापासून जर तुम्ही ते लर्न करायला चालू केलं ना तर डिग्रीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार सेमिनार्स तुम्ही पण द्यायला माझ्यासारखे सो दॅट्स इट प्लॅटफॉर्म सो नेक्स्ट इज ऍप डेव्हलपमेंट प्रोसेस सो हे जे 5 स्टेप्स दिसतात ना तुम्हाला ते खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत आपल्या ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट वाय सो आता प्रोजेक्ट केले काय प्रोसिजर फॉलो केले प्रोजेक्ट करताना आधी सरांना टॉपिक सांगितलाय पहिले प्रेझेंटेशन बनवलंय प्रेझेंट केलंय डॉक्युमेंटेशन बनवलंय राईट सिम्पल स्टेप ठीक आहे सर प्लॅनिंग केली प्लॅनिंग आणि रिसर्च केलं फर्स्ट प्लॅनिंग आणि रिसर्च मध्ये काय केलं जो टॉपिक घेतलाय त्याच्याबद्दल खूप छान गुगलवर सर्च केलंय तिथून आयडिया तिथून इन्फॉर्मेशन चालले टाकले डॉक्युमेंटेशन मध्ये पण नुसतं टाकणं इम्पॉर्टंट आहे का इन्फॉर्मेशन यूज कशी करायची त्यातली कितपत लागणार आहे गुगलवर खूप वास्ट इन्फॉर्मेशन अवेलेबल असते राईट खूप जास्त वास्ट असते सो ती कितपत आपल्याला लागणार आहे कशी ते आपण यूज करणार आहे प्लॅनिंग कसं करणार आहे हे सगळं आपण इथे पहिल्या स्टेजमध्ये प्लॅनिंग आणि रिसर्च मध्ये
सेकंड स्टेप आहे डिझाईन स्टेप. डिझाईन स्टेप मध्ये आपण काय करतो, डायरेक्ट ॲप प्रिंट करायला घेत होता, हे कोणालाच पॉसिबल नाही. जोपर्यंत एक लेआउट हा पेजवर लेआउट तयार होता, हे करायचं हे ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन्स करतो. तेच येतं डिझाईन मध्ये. बट इंडस्ट्री लेवलला हे जे पहिले 2 स्टेप्स आहेत त्याचा एक वेगळा बेनिफिट इम्पॉर्टंट आहे. आणि त्या डोमेनला नाव दिले UI बॉक्स. माहिती सगळ्यांनी UI बॉक्स काय आहे. बरं, हे 2 स्टेप त्याच्यात डिझाईन, प्लॅनिंग, रिसर्च. पण आता हे UI बॉक्स जे आहे इतकं वास्ट आहे. मी शिकत आहे UI बॉक्स स्वतः. बिकॉज मी फ्रंट एंड डेव्हलपर आहे, बॅक एंड डेव्हलपर. मी फ्रंट एंड डेव्हलपर, मी फक्त फ्रंट एंड डेव्हलप करते, लास्ट लावते. माझं जे पहिलं ते बॅक एंड. तुझं काय करायचं ते डेटा फक्त पण फक्त फ्रंट एंड डेव्हलपमेंट शिकून चालेल का? मला डिझाईन शिकावं लागेल. समोरचं दिसतं तेच इम्पॉर्टंट असतं. बॅकेंडचं तरी पण बघतं का बाबा बॅकेंड असं वर्क असेल, त्या खूप छान दिसतं, ते यूज करतात. पण फेसबुक यूज करतात, इन्स्टा यूज करतात ऑफिसर. का फेसबुक काय नाही करत? आवड सगळे फेसबुक करत माहितीये. आवड इन्स्टावर फेसमध्ये नव्हतं. इन्स्टावर रील्स आले, कधी आले? टिकटॉक गेल्यानंतर. त्यांनी बिल्ड केलं ना स्वतः, ही आयडिया कोण देतं? हे करायचं, रील्स टाकायचे, पोस्ट टाकायचे, कोण देतं? तिथे तरी UI बॉक्स ठेवलं. त्यामुळे हे 2 फील्ड आहेत ना, हे डिफरंट डोमेन. आपला फोकस आहे तो डेव्हलपमेंट अँड कोडिंग मध्ये, या CSE कोडिंग करणं भाग आहे, ऑप्शन नाही आहे. सो डेव्हलपमेंट अँड कोडिंग जे काही डिझाईन केलेलं असतं उतरवायला पाहिजे ना कोडिंग मध्ये, ते आपण इथे करतो. डेव्हलप करतो आपलं ऍप्लिकेशन, कोड करतो त्याचा सगळे आपल्याकडे. सो त्यामुळे सगळं पोस्ट टेस्टिंग आणि डिबगिंग नुसतंच डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. ते टेस्ट पण केलं पाहिजे. सो टेस्ट करणार नाही तोपर्यंत कळणार नाही तर काय असेल काय असेल. पोस्ट खूप घाण असतात कळून येत नाही. सो टेस्टिंग आणि डिबगिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फेज, मोस्ट इम्पॉर्टंट फेज. आणि इंडस्ट्रीमध्ये जे लोक टेस्टर असतात ना, खूप हेट करतात बरं का. सगळं खूप स्पेंड आउट करून देतात, हे करा, ते करा, हे असेल, ते असेल. सो हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ती सुद्धा ब्रांच वेगळी आहे, पूर्ण प्रोग्राम वेगळा टेस्टिंगचा, राईट. त्यानंतर तर डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स. ऍप केला, सगळं केलं, आमच्याकडे सगळं आहे. डिप्लॉय करणं पण इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी USB लावली, इन्स्टॉल केलं, झालं. असं चालतं का आपल्याला? नाही. सो त्यासाठी सुद्धा आपल्याकडे 2 काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म्स आहेत. iOS साठी ऍप स्टोअर आहे, त्यासाठी प्ले स्टोअर आहे. त्यावर डिप्लॉय करणं, मेंटेन करणं ते खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. दॅट्स द प्रोसेस, ऍप डेव्हलपमेंट प्रोसेस. नेक्स्ट इज डेटा मॅनेजमेंट. डेटा मॅनेजमेंट काय माहिती कोणाला? डेटा मॅनेजमेंट पण कुठल्या ठिकाणी करतो? काय काय नुसते एकाच ठिकाणी डेटा मॅनेज करतो का? खूप सारे आपल्यासाठी कुठला आता शिकवायला डिग्रीला पण स्केललाइटच आहे, काही चेंज झालेलं नाहीये. डिग्रीला पण स्केललाइट डेटाबेस हे खूप आता इम्पॉर्टंट आहे. काय सिम्पल आहे, खूप सिम्पल. पण इश्यू आहे ना, हा फक्त सेव्ह करतो आपल्या फोन डेटावर सेव्ह. जोपर्यंत आपण फोनचं कॅशे जे काही स्टोरेज क्लिअर करत नाही तोपर्यंत हा डेटा राहतो आपल्या फोन. कधी कधी ऐकलं कॉन्टॅक्ट सेव्ह केलं आणि फोन चेंज केला, कॉन्टॅक्ट सेव्ह केले का केले? लोकली सेव्ह असतात ते. आपण आता ईमेलवर सेव्ह करतो आपला ईमेल पेपर, त्यावर सगळं सगळं करण्यात क्लाउडवर टाकतो सगळं गॅस. आपण कसं नव्हतं, सगळं लोकल स्टोरेज होतं. सो एसक्यूएल तेच असतं. फक्त मला बेसिक आयडिया द्यायची किंवा डेटा सेव्ह कसा होतो, सेव्ह कसा होतो, डिस्प्ले कसा होतो, अपडेट करायचं असेल तर आपण काय करायचं, डिलीट करायचं असेल तर कसं करायचं. एसक्यूएल आहे तर सगळ्यांना क्वेरीज लिहायला येतात. तेच आहे. इन्सर्टची क्वेरी, डिलीटची क्वेरी, अपडेटची क्वेरी, डिस्प्लेची क्वेरी. डिस्प्लेला काय आहे? कर्सर माहितीये? तोपर्यंत ते सेंटेन्स संपत नाही तोपर्यंत, राईट. एखादा वर्ड आहे तोपर्यंत शेवट येत आहे तोपर्यंत रीड करतो, राईट.
तेच येतं एसक्यूएल लँग्वेज, फार काही वेगळं नाही एसक्यूएल लँग्वेज. त्यानंतर येतात कंटेंट प्रोव्हायडर्स. कंटेंट प्रोव्हायडर्स सुद्धा सेफ डेटा मॅनेजमेंटसाठी कुठे यूज केले जातात. आपण फाईल्समध्ये डेटा सेव्ह करतो, फायरबेसमध्ये सेव्ह करतो, शेअर रेफरन्सेस आहेत, फायरबेसमध्ये सेव्ह करतो आपण. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही अँड्रॉइड यूज करणार ना, सगळ्यात जास्त फिजिबल असलेला पॅकेजचा आपल्याला प्रॉब्लेम येतो फायरबेस. फार सिंपल कनेक्टिव्हिटी आहे. अँड्रॉइडने तर ऑप्शनच दिलेला आहे कनेक्ट करायला. जेव्हा तुम्ही बिल्ड करणार ना, मोस्ट ऑफ द टाइम यूज करा फायरबेस, कारण त्याचे इतके इतके जास्त आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप जास्त स्टोरेज आहे. मी स्वतः यूज केले. तिथे काही लोड येत नाही, आपला क्रॅश होत नाही. खूप सिंपल आहे कनेक्टिव्हिटी त्याची. सो हे लर्न करा. बघा डेटा मॅनेजमेंट मला कुठल्या कुठल्या पद्धतीने करता येईल. एनिवन नो अबाउट एआय टूल्स? कुठले कुठले एआय टूल्स माहिती आहे? ChatGPT माहिती आहे, आणखी बार्ड माहिती आहे, आणखी ब्लॅक बॉक्स माहिती आहे. यूज केले कधी ब्लॅक बॉक्स? नाही, मला फक्त माहिती आहे, मी यूज करते. एआय टूल्स आहे, कोणी विचारलं सांगता येईल मला टीव्ही आहे तो कामाला माहिती. यूज केलं ChatGPT यूज केलं कधी? सगळ्यांनी बार यूज केलाय, ब्लॅक बॉक्स केलं, कशासाठी यूज केलं? कोडिंगसाठी यूज केलं. कुठल्या कोडिंगसाठी केलं? तुम्हाला माहितीये जर तुम्ही हे एआय टूल्स यूज केले ना, माझी पण तुम्हाला कोण शिकवत आहे तुम्ही नाही लागणार तुम्हाला त्याची गरज. नाही लागणार. का नाही लागणार? त्याच्यावर सर्च केलं की तुम्हाला कोडिंग सगळे कोड भेटतात, किंवा माहित असेल सगळे कोड भेटतात. पण नुसतं ते कॉपी केलं आणि पेस्ट केलं असं आहे का? तुम्हाला त्याचं नॉलेज अगोदरच नाही त्याचं, ते कुठे यूज करायचं हे माहित पाहिजे. ज्याला हे माहिती आहे ना त्याला एआय टूल्स यूज करतात. एनिवन नो अबाउट प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग? तुम्हाला माहिती आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय कन्सेप्ट आहे? फ्रेशर्ससाठी नसतं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, एआय टूल्स यूज करणं असतं. जसं आपण आता म्हणतो त्याला जसं यूज केलं असेल पण एआय टूल्स यूज करतो. आणि मी आता तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला नॉलेज नसेल एखाद्या कोर्स, तुला माहिती आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फक्त बाजारते गेला. सो मी जसं आता म्हणलं, तुम्हाला जर नॉलेज असेल तरच तुम्ही एआय यूज करू शकता. नाहीतर मी सर्च केलं, वाचलं, काही कळालं जाऊ दे, वास्ट नॉलेज देते समजून. तुम्ही ज्या पद्धतीने सर्च करता त्या पद्धतीने तुम्हाला ते आन्सर असेल. माझा इंडस्ट्री प्रोजेक्ट मध्ये स्वतः मी सगळे प्रॉब्लेम्स ChatGPT, बार्ड आणि ब्लॅक बॉक्स हे 3 यूज करूनच सॉल्व्ह केले. मला कुठल्याही सिनियरची गरज लागत नाही. मी आता इव्हन मी जॉब पण करते, मी इंटर्नशिप करते. मी स्वतः गेले नाही त्यांच्याकडे इंटर्नशिपला, त्यांनी बोलून घेतलं आमच्याकडे प्रोजेक्ट आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खूप इम्पॉर्टंट. नॉलेज, बेसिक नॉलेज येणं ते इंटरव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जॉब करायला लागल्यावर कोण विचारत नाही असं बोलण्यासाठी की हे सांगा की इथं बसून कोड येतं, तेव्हा नाही लागत. बसून आपल्याला तो काय म्हणतात त्याला ते पॅटर्नचा कोड करायला नाही लागत, क्लीन लिस्टला इम्प्लिमेंट करायला लागत. हे फक्त आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळी करावं लागतं. हे नसतं, हे करावं सगळं. ते डेटा मॅनेजमेंट, डेटा मॅनेजमेंट एआय SQL आणि डेटाबेस. सो तुमचा ब्रेक किती वाजता? 8:30. थोडंसं कसं आहे, हे जे 2 आहेत, 1 आणि 1, हे आपले सगळे आहे प्रॅक्टिकल अप्रोच. आपल्याला करायचं आहे डेव्हलपमेंट कोडिंग, फोनवर रन करायचं आहे, आपल्याला यूज करून बघायचं आहे. त्याचे UI दाखवते तुम्हाला खूप सिम्पल निवडायचं, फास्ट नाही. बटन सेट्स आहेत, टेक्स्ट फील्ड्स आहेत, टेक्स्ट फील्ड माहिती आहे ना, टेक्स्ट फील्ड्स आहेत, डिस्प्ले करायचा डेटा, इतकंच करायचं आपल्याला प्रोग्राममध्ये. आणि इथे ऍक्च्युली आपल्याला पाठवायचं मेसेजेस, मी तुला पाठवणार, तुम्ही तुला पाठवणार, एकमेकाला मेसेजेस पाठवायचे. सो ते जे आहेत ते दोन आपले प्रॅक्टिकल अप्रोच आहेत. आता मला सांगा, हे जे काही प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला घ्यायचे, मला ब्रेक नंतर हवे की आत्ता हवे? ब्रेक नंतर हवे. कंटाळा आला का? नाही, कोणालाही डाऊट्स आहेत का? काही इन्फॉर्मेशन हवी आहे माझ्याकडून? तुम्हाला आता प्रोजेक्ट आहे अँड्रॉइडवर? कुठला प्रोजेक्ट करत आहे तुम्ही? कुठला करता? पुढे येणार मला
काय तर स्टुडंट्सला करिअर गायडन्स प्रोव्हाइड course to insight and what that person background is. आणखी किती जणांमध्ये करायचे ग्रुप किती सर खूप सांगायला मोठ्याने सांगा 3 ते 4 जण त्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स आहेत किंवा कसं करायचंय काय करायचंय
मेजर क्वेश्चन आहे माझा त्यांना विचारलं मी आता डिप्लोमा नंतर तुम्ही काय करणार आहे सगळे काय करायचं सगळं जण डिग्री करणार डिप्लोमा नंतर तुम्हाला जॉब करायचं असं काय करायचं मला करायचं जॉब क्लिअर सगळे ती जॉब करणार डिग्री करणार आहे तू पण जॉब करणार ओके कुणी फिक्स केलंय का की बाबा माझा हा फिक्स डोमेन आहे मला ह्या डोमेनमध्येच काम करायचं आम्हाला इथे काय असं माहीतच नाहीये बाबा कुठला डोमेन आणि कुठला काय आम्हाला सब्जेक्ट पास होत नाही ना त्या डोमेन कुठला आम्ही जर चुका केल्या ना आम्ही काय करू तेच मला सांगायचं डोमेन फिक्स करा आपण जे सीएससी वाले असतो ना आपल्याला खूप वास्ट नॉलेज असतं आपल्याला माहित असतं आपल्याला सी येत असतं सी प्लस प्लस येत असतं जावा येत असतं आता डिग्री करत असताना तुला डॉट पण शिकवते लाईक सी शार्प शिकवते ऑपरेटिंग सिस्टीम माहित असतं ऑपरेटिंग सिस्टीम कशात येतं मेन फ्रेम मध्ये येतं मेन फ्रेम हा वेगळा टॉपिक जावा डेव्हलपर वेगळा आहे सी प्लस प्लस गेमिंगचा वेगळा तुम्ही काय फिक्स करणार आहे फक्त तुमच्यावर डिपेंड आहे एकावर फोकस करायचं सगळं नाही करायचं सगळं नाही करायचं विषय काढायचे ना आम्हाला मी करतोय तेवढंच करायचं सोडून द्यायचं मेन फोकस एकावरच ठेवायचा फक्त एकावर ठेवायचं कोणी ठरवलं की मला कोडिंग मध्ये जायचंय कोडिंग मध्ये नाही जायचंय जायचंय की नाही जायचंय मोठ्याने मला जायचंय की नाही जायचंय कोडिंग नाही जायचंय मग का सिरियसली घेतलंय फक्त आम्हाला बाबा आम्हाला सिरियसली मध्ये पाहिजे सॉफ्ट आम्हाला कोडिंग मध्ये दाखवाय ओके ठीक आहे कोडिंग सिम्पल नाही आहे तुमचं लॉजिक असेल गाईज फोकस कोडिंग एक सिम्पल नाही आहे मी स्वतः इश्यू फेस करते मला असं लॉजिक बिल्डिंगला प्रॉब्लेम येतो मी असं सुद्धा सगळं चॅटजीपीटीवर टाकते मला काही पैसे नाही करून दे आता तुमचे स्कॉलाइटचं जे काही प्रॅक्टिकल घेणार आहे ना आपण ते मी माझ्या डिग्रीसाठी प्रॅक्टिकल केलं होतं त्यात 2 कॉन्सेप्ट केला होता डेटा इन्सर्ट करायचा आणि डिस्प्ले करायचा तर तुम्हाला शिकवायचं अपडेट आणि डिलीट 8 महिने झाले मी अँड्रॉइड बघितला नाहीये आणि काल सर मला म्हणतात की मला स्कॉलाइटवर घ्यायचं मी काय करू मी गेले मला हा डेटा अपडेट करायचा मला कोड द्यायचा तर मला कोड दिला मी तो लर्न केला झालं डन मला नाही आलं त्यात काय नाही मला प्रिव्हियस मध्ये दुसऱ्याशिवाय पुढचं नॉलेज करतो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे सो नेक्स्ट थिंग बिसाइड्स डोमेन काय आहे कोणाला जावा डेव्हलपर राहायचं आहे तर सगळेच डिग्री झाल्यानंतर ना असे जे प्लेस होणार नाहीत ना सगळे काय करतात मी जावा डेव्हलपरचा कोर्स करणार मी फुल स्टॅक डेव्हलपरचा कोर्स करणार आणि सगळेच फुल स्टॅक डेव्हलपरचा कोर्स करणार तुम्ही वेगळं काय करणार
नुसतं कोर्स करणं इम्पॉर्टंट आहे का? त्यात फक्त थिअरी शिकवतात. त्यात फक्त थिअरी शिकवतात. जसं मी तुम्हाला थिअरी सांगत आहे. सेम तुमच्याकडे कोड इम्प्लिमेंट करून घेते, तुम्ही काय करणार? बघणार, हा, ते झालं, असं सांगू. तुम्हाला त्यातलं काय कळालं? काहीच नाही कळालं. ते काय आहे? आता तुम्ही मी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करताना तुम्हाला म्हणणार, हे कुठली मेथड आहे, ती कुठली मेथड आहे. I don't know. असं नाही समजायचं. तुम्हाला माहित पाहिजे ते काय यूज केलं. जोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही ना, इन फ्युचर तुम्हाला ते लॉजिक लावायला पण खूप प्रॉब्लेम्स फेस करतात. तुमच्यामध्ये ते टॉपर कन्सेप्ट असतो प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक क्लासमध्ये कोण आहेत टॉपर्स ते? त्याला माहित असेल सगळं, किंवा त्याला असं वाटत असेल की अरे मला सगळं माहित आहे सेमिनार. जोक नाही करत आहे त्याचा. ऍक्च्युली तसंच आहे. सगळ्यांना हे माहित असतं, नाही असं नाही, फोकस करत नाही. मी सुद्धा कॉलेज स्टुडंट आहे. आय नो बॅड न्यूज. नो गेम्स, नो कमेंट्स ॲज वेल. कुठे होतो आपण? विसर ते अपडेट आपण त्याच्यावर म्हणतो त्याला टार्गेट करू नका तुम्ही माझ्यामुळे तरी. तो म्हणजे फिक्स करा, त्याच्या डोक्यात असणार आहे त्याला काय करायचं. त्याला जसं फिक्स केलं तसं तुम्ही सुद्धा फिक्स करा. टॉपर बॅक बेंचर काहीही नसतं. मी सुद्धा त्याच्यासाठीच आहे पण इट्स ओके. मी प्लेस झाले एका कंपनीत. सगळ्यांनी ऐकलं असं रिसेशन चालू आहे. काय आहे रिसेशन? What is recession? You know? Recession काय? बोल. Current demand. What is recession? माहित पाहिजे recession. Recession आलंय सगळे बोलतात रिसेशन चालू आहे, जॉब नाहीये, मला नाहीये जॉब, रिसेशन चालू आहे. तसं नसतं. रिसेशन सांग झालं बसावं लागेल, ते फार मोठी नाहीये. मागच्या वर्षीच पॉसिबल झालं. रिसेशनमध्ये जास्त कंपनीकडे प्रोजेक्ट्स नसतात, मग तेव्हा प्रेशर्सना हायर करून त्यांना पैसे जाणार असतात, त्यामुळे करत नाही. आता कोणालाच हायर करत नाही माहितीये, सगळे वेंचर, सगळेच वेंचर. रिसेशन चालू आहे, सो स्वतःला अपग्रेड करा. रिसेशन मला 2 वर्ष रिसेशन चालणार आहे, सो जितके स्किल्स आत्तापासून वाढवता येतील ना ते पाठ. नुसतं अँड्रॉइड नाही, वाचून लँग्वेज घ्या, तर आपण फोकस येतो. सगळं माहित पाहिजे, जनरल नॉलेज सगळ्याच पाहिजे, त्यामुळे सगळ्याच नॉलेज पाहिजे. पण आलंय एकावरच फोकस. माझं तसं नाहीये, मी वेबसाईट पण बिल्ड करते, ऍप पण करते. एक वेळेला मी थोडी सायमल्टेनियसली करते. मी दिवसभर 2 तास वेबचे सेशन्स घेते, लर्न करते. स्वतः एक लर्निंग फेज होते. मला सगळ्याचं नॉलेज नाहीये, अजून पण नाही. तिकडे गेल्यानंतर सगळंच नॉलेज येतं असं नाही, मला वाटत असतं ते बोलायचं. डिग्री केल्यानंतर सगळंच नॉलेज येईल असं नाहीये. तुमच्या डिग्री केल्यानंतर असं वाटतं की मला काहीच येत नाही. जे डिप्लोमा स्टुडंट्स डिग्रीला जातात ना, तुम्हाला सगळं शिकवलेलं असतं, हेच डिग्रीमध्ये असतं. सेम काही डिफरन्स नाही, हेच असतं. आणि ना आम्ही 11th 12th केली, आम्हाला डिप्लोमा स्टुडंट्स करत असतात. खूप टॉपर लोक असतात ते, राईट. सो डिग्री केल्यानंतर सगळंच येईल असं ती एक मेल लागते. बॅक एकच आहे की काहीच येत नसतं. जोपर्यंत तुम्ही काय करणार पण काहीच येत नसतं. रिसेशन का कुणावर येतं? ज्यांना काही स्किल्स नाही आहेत, स्वतःला बिल्ड करत नाहीये. आता स्किल्स कसे येणार? नुसतंच मी युडेमीवर गेले, मी कोर्स केला, मला स्किल आलं, मी सर्टिफिकेट घेतलं, मला ती लँग्वेज आली, असं आहे का? मग कधी येणार लँग्वेज? कधी येणार आहे कधी लँग्वेज? आता अँड्रॉइड शिकताय, कधी येणार अँड्रॉइड? आणि ATM किती आहे? बोला. प्रॅक्टिकल सिम्युलेटर आहे. आणि सगळ्यात मेन पर्सन प्रोजेक्ट्स केले.
प्रॅक्टिकल मध्ये काय असतं? प्रॅक्टिकल मध्ये मला लेआउट्स घ्यायचे, मी फक्त लिहिलेलं लेआउट इम्प्लिमेंट केला मी रिलेटिव्ह लेआउट केला सर प्रॅक्टिकल्स करून छोट्या छोट्या कॉम्पोनंट्सचं नॉलेज येतं. ते तुम्ही मेन प्रोजेक्टमध्ये कसं यूज करणार? सेम असतं सगळं सगळं सेम असतं. ते यूज करणं आणि ते यूज करताना जे एरर येतात ना ते सॉल्व्ह करणं त्यातलं शिकवणं कसं आपल्याला आता जे मी मगाशी बोलले तुम्हाला प्रोसेस नव्हे 2 फील्ड्स आहेत पहिले प्लॅनिंग रिसर्च अँड डिझाईन. कोणाला प्रश्न पडतो की कंटेंट डेव्हलपर आहे ती UI कसं बिल्ड करत असेल? कसा बिल्ड करत असेल, कसं डिझाईन कसं करत असेल, कारण एकाच पद्धतीने चालतात सगळ्या गोष्टी सगळे असेल तर घेऊन जाते. सो मी जे म्हटलं तुम्हाला की हे 2 जे फेज आहेत त्याचे 2 वेगवेगळे डोमेन आहेत. एक वेगळा डोमेन 2 फेजचा एक वेगळा डोमेन आहे UI बेस्ड यात 0% कोडिंग आहे. 0% कोडिंग. तुम्हाला कोडिंग नको असेल तर गो अँड ग्रॅब डोमेन शिका. मी सुद्धा शिकवलं आहे तर मला कोडिंग नको आहे नाही कसं नाही. मला UI बेस्डचं पण काम करायचं, मला फ्रंट एंड डेव्हलपमेंट पण करायचं, मला डबल UI बेस्ड का इम्पॉर्टंट आहे? मोस्ट का ती वेगळी ब्रांच वेगळी असेल, का वेगळा डोमेन केला असेल? कधी विचार केला? कुणालाच माहिती नाही, नुसतं नावानं माहिती UI. एक जण म्हणतात काय नाही फक्त त्या डिझाईन तर आहे, नुसतं त्यांनी पेजेस देतात आपल्याला, त्यात काय कोडिंग करत नाही. गुगलवर अवेलेबल असतात पेजेस, स्क्रीन्स मोबाईलच्या सगळ्या अवेलेबल असतात, त्यांना असं UI म्हणतात. त्या स्क्रीन्स गुगलवर कधी येतात? कधी येतात जोपर्यंत UI डिझाईन करत नाही, राईट? मोठ्याने बोला, मोठ्याने. मी काय म्हणणार आहे का तुमच्या पुढे त्याला काय म्हणायचं UI बेस्ड मध्ये कोडिंग नाही आहे आणि जोपर्यंत UI बेस्ड डेव्हलपर ते स्क्रीन्स डिझाईन करत नाही तोपर्यंत गुगलवर अवेलेबल होत नाही. मग ते डिझाईन नुसतं गोष्टी फॉलो आपल्याला डिझाईन केला असतं का? रूल्स असतात, खूप रूल्स असतात आणि डिझाईन हे इतकं इम्पॉर्टंट आहे. आता मला दाखवते नेट कनेक्ट करत असतो आणि गुगल आपलं क्रोम फोनवर केलं तरी चालेल, फोनवर केलं तरी चालेल. सर्च बार दिसतोय सगळ्यांना? हा इथे टाईप करा www.google.com. केलं सगळ्यांनी? अशी ओपन झाले विंडो. डेस्कटॉप सेट कसं ओपन करायचं माहिती आहे ना सगळ्यांना? ओपन इट ऑन फोन. केलं सगळ्यांनी? असं काय दिसत असेल. कधी कधी विचार केला गुगलमध्ये सर्च बार सोडून काही ऑप्शन्स आहेत, हे काय गुगल सर्च आणि दुसरं काय काय आहे फिटिंग नक्की कोणाला माहिती काय? पण विचार केला की तिथे का दिला असेल गुगलनी? कधी यूज पण केलं नसेल ना? जसं आम्ही कोणी व्हिडिओ करतो तसं आम्ही हे व्हिडिओ केलाय, राईट? बॉईज विचार केलाय कधी? का कधी बघितलं नव्हतं हे लॅपटॉपवर? काय का दिले ऑप्शन? क्वेश्चन्स पडले पाहिजे तोपर्यंत आन्सर्स भेटणार नाही. तुला माहितीये काय
Rules म्हणजे रूल्स कुठे असतात वरती असतात आय एम बिलिंग लकी आय एम बिलिंग लकी ओके सो एक काम करा सगळ्यांनी आवडता शूजचा ब्रँड कोणता आहे आदिदास नाईकी करा तिथे नाईकी टाईप करा फक्त टाईप करा और आदिदास टाईप करा केलं ओके गाईज हॅलो सो टाईप केलं जेव्हा तुम्हाला शूज घ्यायचा असतो अमेझॉन सोडून फ्लिपकार्ट मिंत्रा सोडून तुम्ही काय करता पहिला ऑफिशियल साईटवर जाता मला पहिला शूजची ऑफिशियल साईट बघायची त्यावर काय ऑफिस चालू आहे का मला मेन साईटवरच मला शूज मागवायचे तुम्ही काय करता सर्च करता ऑफिशियल साईटवर जाता राईट भरपूर सारे ऑप्शन्स येतात गुगलवर सर्च केल्यानंतर पण मला डायरेक्ट ऑफिशियल साईटवर जायचं टाईप केलं सगळ्यांनी टाईप करा आणि इन्स्टेड ऑफ सर्च बटन ना आय एम फिलिंग लकीवर क्लिक करा सगळे काय ओपन झालं काय ओपन झालं ऑफिशियल वेबसाईट कसं काय कसं काय डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली ना टाइम वाचला कुणाला माहित होतं मी असं होतं इट इज अन एक्झाम्पल ऑफ बॅड UI कुणी यूज केलं नव्हतं ती चूक कोणाची आहे का ते असून लोक यूज करत नाही त्याचा फायदा खूप जास्त आहे डायरेक्ट ऑफिशियल साईटवर गेलो राईट नाहीतर इतर काय आपण शोधत बसतो ऑफिशियल साईट कुठं ती असते थर्ड नंबरला मग समथिंग सेकंड नंबरला फर्स्ट नंबरला कधीतरी क्वचित असतं राईट हा इशू टेस्ट केलाय आठवलं तुम्ही केलाय का नाही काय साईड बॅक साईड येलो फोकस इशू टेस्ट केला सो कळालं सगळ्यांना काय होतं फिलिंग होती सर एक्झाम्पल आता कशाचं बॅड युआयचं ते जर त्यांनी तिथं दिलं असतं डायरेक्ट गो टू द ऑफिशियल साईट तुम्ही यूज केलं असतं का हे सर्च डायरेक्ट ऑफिशियल साईट टाकलं क्लिक केलं सो हे युआय ठेवलं असतं युजरला प्रॉपर ऑप्शन्स दिलं अवेलेबल करून नुसतं अवेलेबल करून देतं त्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता प्रॉपर फ्लो प्रोव्हाइड करता हे युआय ठेवलं असतं नेक्स्ट थिंग युआय काय करतं आता अमेझॉन आहे मार्केटमध्ये शॉपिंग करता अमेझॉनवरून सगळे मिंत्रावरून करता फ्लिपकार्टवरून करता नाही करत का फ्लिपकार्टवरून जास्त पण शॉपिंग करत नाही का करत नाही डिस्काउंट जास्त भेटणार आणखी कधी बघितलंय फ्लिपकार्टपेक्षा जास्त चांगला युआय असेल तर अमेझॉनचा आहे खूप इंटरॅक्टिव्ह आहे भरपूर ऑप्शन्स आहेत काय आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी युआयवर डेव्हलप करा आता मला सांगा मूवीज बघायला जातात मूवीज टीव्हीला जातात प्रॉपर कोल्हापूर समोर पण आहे सगळे तुम्ही काय आरोग्य कुठले माहिती नाही कुठे बसलाय कुठले मूवीज बघायला कुठे जातात बुकिंग कसं करतात मोबाईल राईट मॅशो अगोदर कसं करतो जेव्हा बुक मॅशो नव्हतं तेव्हा थिएटरला जात होतो लाईनमध्ये उभा राहत होतो तिकीट घेऊन मला तिकीट मिळेल मला मिळेल आणि संपल्यानंतर 10 जण असतात पुढे तिकीट संपतं मी कळत नाही तिकीट संपलंय तेवढ्या लांब आलेलो असतो आम्ही बघायला हेच लांब काळ असतं तर तिकीट संपले जायचं पेट्रोलचा पैसा वाचला टाइम वाचला मूड पण चांगला राहिला होता बघायला राईट त्याच्यावर काय ते परत आज तिकीट संपलं तर काय करायचं आज मी लवकर जाऊन बघायला
2 तासाच्याच वेळेस अजून तिकीट वाटायला चालू करायला राईट. सो हे सगळे प्रॉब्लेम शोधून काढणं आणि हे ऍप्लिकेशन तू सॉल्व्ह करतं. युजर इंटरव्ह्यूज देतो. आता सपोज बुकमायशो नसतं, मी आले असते तुमचा ऑर्डर्स कोणाकडे विचारलं असतं मग कसं तुम्ही बुकिंग कसं बघायला जाता, कुठे जाता, तिथेच का जाता, बुकिंग कसं करता, कधी जाता, आणखी काय एक्सपेक्ट करताय राईट. कॉमन क्वेश्चन. आणखी काय एक्सपेक्ट करता. कधी असं झालं बुकमायशोच्या अगोदर गेलो आपण बघायला, मध्ये ब्रेक असतो खायला प्यायला सगळ्याला. कधी असं झालंय खायला गेलो आम्ही तिथेच आणि टाइम संपला आणि मूवी चालू झाला. झालं झालं मुद्दा झाला असं आवडलं. आता होतं का असं सगळं आपल्याला हातातच मिळतं, आपली घेऊन येतो हे तर असं तुमचं हे तर तुमचं. सो हे कशातून पॉसिबल झालं. त्याचं बुकिंग करणं, तिकीट बुकिंग करणं. तुम्हाला बुकमायशोमध्ये सीट्स पण दाखवतो राईट. तुम्हाला पाहिजे ती सीट बुक करायला पाहिजे आणि तुम्हाला पाहिजे ती सीट नसेल तर पुन्हा बघतो मी उद्या जातो आता बुकिंग करून ठेवतो उद्या मी उद्या राईट. त्यानुसार बुकिंग करू आपण बघत होतं का हे सगळं इन्फॉर्मेशन काढणं, या सगळ्याचा रिसर्च करणं, आन्सर्स फाइंड आउट करणं, प्रॉब्लेम टॅकल करणं हे कोण असतं UIS डेव्हलपर. त्यामुळे हे सगळं काम कोडरचं आहे का. कोडरचं काम काय, आपलं काम काय, मी कोडिंग करणार. आम्ही लॉजिक लावणार आणि आम्ही जे काही तुम्ही प्रॉब्लेम्स आमच्याकडे घेऊन आलाय त्याचा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. हे काम आहे डेव्हलपर्सचं. डेव्हलपर्सचं काम आहे UIS डिझाईन करणं. आता नुसतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे का, नुसतं सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे का, आणखी काय इम्पॉर्टंट आहे. नुसतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आपल्याला कळालं प्रॉब्लेम मी असं सॉल्व्ह केला तो UIS तुम्ही कसं दाखवणार. कधी मला प्रश्न पडला की कॉन्सर्ट्स असतात वेगवेगळ्या सिंगर्सचे आणि कोणतं फ्रेंड दाखवत असेल व्हॉट्सअपला एक कॉन्सर्ट आहे आणि आपण जायचंय बघ पुण्याला, बुकिंग कसं करायचं माहित नाही. बुकिंग कसं करायचं जरा बघ ना विचार ना. प्रश्न पडलाय ना. त्यातून बुकिंग पण करता येतं कॉन्सर्ट्स माहितीये. सो हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मॅथचं बुकिंग करता येते, कॉन्सर्टचं बुकिंग करता येते, मूवीचं बुकिंग करता येते. आता सगळेजण मूवीचं जो काही ट्रेलर असतो आपला जातो युट्यूबवर आणि बघतो राईट. बघता अजून पण बघत असा तुला पण आम्ही आता डाउनलोड केलेलं आहे. सगळ्यांना माहित असेल तिथेच आपल्याला ट्रेलर तिथेच आहे. यूज करायचं तिथेच आहे. ह्या सगळ्या UIS डेव्हलपरला केलेल्या युट्यूबवर जाऊच नाही द्यायचं. सगळं ऍपमध्ये सांगायचं ट्रेलर दाखवायचं. त्यांना कॉन्सर्ट्स इथंच बुक करून करता येऊ दे, त्यांना मॅचेस इथंच बुक करता येऊ दे, त्यांना सीट्स पण बघायला मिळू आणि त्यांना प्रेफरेन्सेस सुद्धा जे काही खायचं तुम्हाला आधीमध्ये बघा तसं बुक करा. बुक माय शोला टक्कर देणार आपण कुठल्या ऍपमध्ये बघितलं नाही. एखादा ऍप तेव्हाच टक्कर देताना दुसऱ्या ऍपला जेव्हा त्या दुसऱ्या ऍपमध्ये जास्त ऑप्शन्स असतात आणि ह्या ऍपमध्ये प्रॉब्लेम त्या ऍपमध्ये सॉल्व्ह केला असतो तेव्हाच येते. त्यामुळे डेव्हलप करताना आणि एक जास्त इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तुम्ही एखादा बिल्ड करत असाल ऍप्लिकेशन त्या ऍप्लिकेशन मध्ये एक्झिस्टिंग ऍपपेक्षा काहीतरी वेगळं व्हायचं तर तुमचं ते मार्केटमध्ये चालतं. आता मला सांगा ऍमेझॉन असलं तरी फ्लिपकार्ट बंद पडलंय का. तरी पण काही लोक फ्लिपकार्ट यूज करतात. मिंत्रावाल्याला यूज करतो. मिंत्रा का यूज करतो आपण मोस्टली एक एक जण फक्त कपड्यांसाठी यूज करतात मिंत्रा माहिती का. भेटत नाही मिंत्राचं कारण त्यांच्याकडे ब्रँडेड थिंग्स आहेत. अमेझॉनमध्ये आहेत का तेवढी चांगली क्वालिटी. मिंत्रामध्ये काय वेगळं आहे मग त्यांनी स्पेसिफिक फोकस केला. त्यांच्या ऍपवर त्यांनी फोकस केला, त्यांच्या युवावर त्यांनी फोकस केला. तरी तुम्हाला असं वाटलंय मी हे ऍप बघितलंय हे मला खूप छान वाटलं आता मी खावून काहीतरी घेते
तर तुम्हाला UI वर तुम्ही एक तेवढं असं अट्रॅक्ट झालाय? Anyone? जेव्हा तुम्हाला एखादं मी सांगेल मी एखादं नवीन app बघायला गेले ते बघत पैसे तर नसतात पाठवले घ्यायचे हा लगेच शॉपिंग चालू UI डेव्हलपर युजरला अट्रॅक्ट सुद्धा करतो त्याच्या डिझाईन पाहिजे स्क्रीन मिस्टेक असतील तर दाखवलं असतं मी आता फ्रंट एंड डेव्हलपर आहे ना माझ्याकडे टास्क कसे येतात तुम्ही विचार केला माझ्याकडे तर आता तुम्ही विचार केला तर तुम्ही माझ्याकडे टास्क कसे येत असतील माहिती इफ नो तर नो येस तर येस सिम्पल नो आमच्याकडे सुद्धा UI टीम आहे आम्ही त्यांना हेट करतो खूप जास्त हेट करतो वाय काय करतो बस त्यांनी जे डिझाईन करतात ना कधी कधी आम्हाला भेटच नाही खूप कॉम्प्लिकेटेड जातं रील्स बघतात सगळे हो बघतो ना आम्ही बघतो टाइम जातो आमचा 2-3 तास त्यावर दिवसातला आणि आम्हाला टाइमच नाही भेटत काम करायला रील्सवर कधी पाणी हवं जा ना मिनिटं तुझ्यासाठी हेट करतो आम्ही का हेट करतो आणि काही काही ॲनिमेशन असे करतात ना आम्हाला ते डेव्हलपच नाही करत नॉलेजच नाही आमच्याकडे त्यामुळे आम्ही हेट करतो आमच्या इथे पण युआरएस टीम त्यांनी काय करतात रिसर्च करतात जो काय प्रोजेक्ट असतो तो त्याचा UI बिल्ड करतात सगळा आणि आम्हाला म्हणतात हे जरा फाईल करा जे काय असेल तुमचं आम्ही घेतो बघतो ते बिल्ड करतो कधीतरी आम्हाला बिल्ड नाही करता आलं ना समजतं काय करता येत मग त्यांना चेंज करावं लागतं किंवा मोठ्या मोठ्या कंपनीत होतं असं UX डेव्हलपर खूप जास्त क्रिएटिव्ह असतं UX त्यांना सांगतो जे क्रिएटिव्ह आहे त्यांच्याकडे आयडियाज खूप असतात खूप सारे वेबसाईट्स तुम्हाला आहेत लाईक सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं ट्रिपल म्हणून त्यावर खूप सारे UI टाकले असतात कुणाला माहिती आहे ट्रिपल काय तुला माहिती आहे तुला ट्रिपल एक अशी वेबसाईट आहे ना गर्ल्स ट्रिपल एक अशी वेबसाईट आहे ना ज्यावर तुम्हाला सर्च करून बघू शकता तुम्ही आता ज्यावर तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्क्रीन्स बघायला मिळतात त्यातून तुम्हाला UI आयडियाज येतात तुम्हाला आता प्रोजेक्ट करायचं असेल डिग्रीमध्ये आता म्हणजे आपण UI घेऊ शकतो म्हणजे कधी घ्यायचं मला माहितीये कधी घ्यायचं UI घेता किंवा त्याला प्रॉपर डिझाईन बिल्ड करता येत असेल हे UI कोण टाकतं तिथे वेगवेगळे तुम्हाला माहिती सगळ्यात हायएस्ट सॅलरी आता डेव्हलपमेंट मध्ये घेत असेल कोण ते UX डिझायनर माझे सर आहेत टीम लीडर आहेत UX डिझायनर कॅलिफोर्नियाची कंपनी आहे 26 लाखाचं पॅकेज आहे त्यांना किती 26 लाखाचं पॅकेज काय म्हणतात ते डिझाईन करतात फक्त टेबल मध्ये काही कुठे काम करायला सांगतात तेव्हा त्यांना 3 दिवस आहेत त्यांनी एका तासात कम्प्लीट करतो 2 दिवस मी चिल करतात आम्हाला समजत चिल करतात 26 लाखाचं पॅकेज आहे त्यांना फक्त UX साठी प्लस त्यांनी माझे सेशन्स पण घेतात प्लस माझ्या प्रोजेक्टला टीम लीडर पण आहे प्लस त्यांची स्वतःची कंपनी पण आहे कसं UX खूप इम्पॉर्टंट आहे तेवढं सेट करते तुम्हाला तुम्ही चूज केला तर मला तुला कॉन्टॅक्ट करावा लागेल त्यामुळे ते केलं गेलेलं आहे UX इम्पॉर्टंट फील्ड आहे जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल क्रिएटिव्ह असेल तर प्लीज गो अहेड तिथे ट्रेनिंग घेणं पण कॉस्टली 30-50 हजार पे करत आहे
अजून ते नाही अजून रजिस्टर पण नाही केली करत आहे. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की ते UIS दिसतं कसं. आपण जर Android पासून लांब जात आहे तर नंतर प्रॅक्टिकल्स घ्यायचे. तोपर्यंत जर तुम्हाला Android मध्ये बसवलं तर मग कॉम्प्युटरपेक्षा वेगळं काय केलं. सगळ्यांना दिसतंय का आपण गेलो नंतर कुणाला ते UIS डेव्हलपमेंट करतात डिझाईन कशावर करत असेल डिझाईन तुम्ही सांगितलं फिग्मा. फिग्मा एक असं सॉफ्टवेअर टूल्स आहे ना ती पूर्ण जिंदगी UIS ची त्यावर असते. Adobe माहिती आहे Adobe XD ऐकलंय बंद पडलं नाही पण यूज का फिग्मा तुम्हाला ते फिग्मा कुणी खरेदी केलं कुणी बनवलंय माहिती पण ज्याला बनवलं त्यांना Adobeला एवढी टक्कर होती त्यामुळे ते नको होतं तुम्ही फिग्माला खरेदी केलं नाही मला फिग्मालाच खरेदी करून टाकलं आणि त्यांनी त्यांनी एवढे पैसे घालवले एवढे मिलियन डॉलर्स घालवले त्यांनी Adobe पूर्ण स्क्रॅप करून टाकलं आता फक्त एकच फिग्मा सेम होतं ते Adobe सेम होतं काही वेगळं असतं. म्हणजे मी तुम्हाला इन डिटेल प्रोजेक्ट दाखवत नाही हे दिसतंय हे असं आम्हाला UIS डिझायनर प्रोव्हाइड करतो. आपले एक एक पेज हा माझा ऍक्च्युअली करंट प्रोजेक्ट आहे. दिसतंय हे बघितलं UIS सगळ्यांनी नंबर डिफरन्स कळला. हा आम्हाला UIS डिझायनरला प्रोव्हाइड केलेला UI तुम्हाला दुसरा पण दाखवतो. आपलं कनेक्शन छान वाटतंय वेगळं काहीतरी वाटतंय. IMS सॉफ्टवेअर काय IMS सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे IMS काय आहे ते काय असेल तुम्ही विचार केला कुणाला ते इन्क्युबेशन सेंटर काय असतं इन्क्युबेशन सेंटर काय असतं माहिती आहे मी जिथं काम करते ना ते एक इन्क्युबेशन सेंटर आहे. सिविक इन्क्युबेशन सेंटर कोल्हापूरमध्येच आहे पण लोकांच्या कडे तोपर्यंत माझा जॉब येईल तोपर्यंत मी तिथे इंटर्नशिप करेल. त्यांचा हा प्रोजेक्ट आहे जो रिॲक्ट मध्ये हा प्रोजेक्ट मी फ्रंट एंड डेव्हलपरचं काम करत आहे. मी एकटीच होते तिथे पहिला ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर. तिथं UIS डिझायनरला ते प्रोव्हाइड केलं तुम्ही असं डिझाईन करा HTML CSS मध्ये पण प्रोजेक्ट हा आपल्याला कसा करायचा तुम्हाला प्रोजेक्ट करताना येईल आम्हाला ह्या प्रोजेक्ट करायचा आहे ती डाऊट तुम्हाला माहित असेल की यापेक्षा पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही जर एखाद्या कंपनीचा प्रोजेक्ट करत असाल तर यापेक्षा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला तिथं यूज करणं भाग पाडतो का कारण ते चुकीचं आहे ते चुकीचं आहे. एखाद्या कंपनीची वेबसाईट तुम्ही साधा HTML CSS मध्ये करलं त्याच्यावर लाखो लोकांचा डेटा मॅनेज होणार आहे लाखो कंपनीचा डेटा मॅनेज होणार आहे फक्त HTML CSS मध्ये करतं बरोबर आहे. ज्यांनी मला हा प्रोजेक्ट दिला आहे कंपनीचे CEO त्यांना माहिती आहे का मला HTML CSS काय त्यांना माहिती आहे रिॲक्ट काय माहिती आहे कंपनी आहे इन्क्युबेशन सेंटर आहे. इन्क्युबेशन सेंटर काय असतं इन्क्युबेशन सेंटरच्या अंतर मल्टिपल स्टार्टअप्स येतात छोटे छोटे स्टार्टअप्स असतात. म्हणजे काहींचं स्वप्न असेल बाबा मला स्वतःचं स्टार्टअप ओपन करायचं तुम्ही डिग्री कराल तर काय काय जण असतात मला बिझनेस करायचा मला स्वतःचं स्टार्टअप ओपन करायचं मला स्वतःची IT कंपनी ओपन करायची तर काय तर गायडन्स लागतो. इन्क्युबेशन सेंटर हे गायडन्स प्रोव्हाइड करतो तुम्हाला ऍक्सेस प्रोव्हाइड करतो कॉस्टिंग प्रोव्हाइड करतो. एक वेळेला मीटिंग असतात आपल्या कंपनी सोबतच्या असताना कुठे घेणार कॅफेमध्ये नाही कुठे
लागणार ना, एक मोठं टेबल लागणार, चेअर्स लागणार, मस्त एक रूम लागणार, काचेची विंडो लागणार, थोडंसं प्रोफेशनल वागावं लागणार नाही. कुठे मिळणार हे सगळं? असं कुठे पण मिळतं का? कधी बघितलंय का? मी गेले, मला मीटिंग घ्यायचे, मला एक रूम प्रोव्हाइड करा. हे काम करते तिथे मी काम. त्याचा हा प्रोसेस आहे. त्याच्यानंतर मल्टिपल स्टार्टअप्स आता रजिस्टर होणार आहे. यायला अजून वेळ आहे, लगेच काही येणार नाही आहे. बरं, त्याच्यानंतर मल्टिपल स्टार्टअप्स रजिस्टर होणार आहे. पार्ट नाही झालं की याचं होते, कारण करायला नाही देत आहे तेवढं तुम्हाला. आता हे आहे UIUX ची ही फक्त एक विंडो, आणि जे आम्ही बिल्ड केलेले दाखवतो. सपोर्ट त्यात काही तुम्हाला शिरायचं नाहीये, हे सगळं वेबसाईट्स आहेत आणि सध्या शिरायचं नाही इन फ्युचर. आता सॉफ्टवेअर ब्लँक दिसतंय ना, लँग्वेज केलं सगळं तर ब्लँकच दिसतंय. दिसतंय सेम, काही वॉयसारखंच दिसतंय, काही वेगळं वाटतच नाहीये. पण डिफरन्स सुद्धा नाही जमलं पाहिजे. तर वरचे बटन्स ते तुम्ही करा, चालू आहे. डिफरन्स नाही दिसला पाहिजे असं कोडिंग करायचं आपण. UIUXनं डिझाईन केलं आणि आम्हाला समोर सोडून दिलं आणि तुम्ही चेंज करा म्हणून नॉट अन ऑप्शन, मला ते करावं लागेल. त्यात खूप आहे बाकीचे पण फीचर्स आहेत. आपले तुम्हाला दिसते, मगाशी पण दिसले. हे आपलं काम असतं डिझाईन करणं. UIUXनं दिलेलं असतं सेम तसं. UIUXचं कोडिंग नाही लागत, परत एकदा सांगतो, कोडिंग नाही लागत. कोडिंग नाही लागत म्हणून आम्ही UIUX मध्ये सापडतो. पाहिलं वगैरे बघा कधी मी तसंच करते, कशाला तरी कोडिंगची जाऊया UIUX करूया, शिकत आहे. पण स्पॉटिफायचं क्लोन करत आहे. ते करत आहे आता स्पॉटिफायचं क्लोन करत. तर कोडिंग नाहीये म्हणून शिकत नाहीये, शिकत आहे. आता जो फ्लटरमध्ये प्रोजेक्ट करायचा त्याचा UI कसा आला असेल माझ्याकडे, सेम असं असेल. आमच्या टीमने त्याला करून आला का आला की डिप्सेटचा प्रोजेक्ट केल्यानंतर एखाद्याला भाग पाडायचं, आपण एवढं नॉलेज दाखवायचं ना आपलं. आता मी फक्त फ्रंटेंड मध्ये, मला सर बोलले की तू पूर्ण ऍप करून तुमचं काय आलं तर पॅकेट मध्ये स्टार्टिंगला पॅकेट घेतलं. मी सरांना पण हेच म्हणतो, सर पॅकेट मध्ये नाहीये आणि मी नाही देऊ शकत तुमचं त्या ऍप करून, फ्रंटेंड नसेल तर सांगा. सरांनी फोन लावला, त्यांचं कोणतं सिनियर होतं, ते बोलले की पॅकेट करून हवंय, ठीक आहे पॅकेट करून देतो. ते मला बोलले की आम्हाला तर खूप फ्रंटेंड का मी का द्यायचं फ्रंटेंड करून द्यायला. तुम्ही विचार केला एवढं का केलं मॅनेजमेंट केलं फ्रंटेंडचं, माझ्याकडे झालं पॅकेज दुसरीकडेच होतं. डिफरन्स कळाला मगाशी UIUXचं कुठला आहे रन केलेलं प्रोजेक्ट कुठला कळत नव्हता ना लवकर, आम्हाला पण कळत नाही तरी लक्षात येत नाही. आम्ही UIUX विंडो ओपन केले, आमचं खूप प्रॉब्लेम येतो. माझ्याकडे रूमचं ऍप्लिकेशन आहे ते असं दाखवतो, माझ्या फोनमध्ये आहे दाखवून तुम्हाला. जे काम करताय तर प्रोफेशनल काम त्याला क्लिअरली सांगा. बग्स असतात कोडिंग वगैरे सॉल्व्ह करा असतात आणि आमच्याकडून सोडून करायचं हे आहे.
जंगल जंगल दिसत आहे ना माहिती एक ड्रोनचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे घेणार आहे पैसे मी पाहिजे करू नका, पैसे पण मिळतात तुम्हाला. हे होम स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना. दिसते इथून दिसत आहे का तिथे मी दाखवायला पाहिजे. दिसते वाटतंय सेम का वाटतंय सेम तसं डेव्हलप केलं तुम्ही मला मानून करावं हा ना. ते डेव्हलप करायला खूप असतं ते कसं लागेल सोडून जाऊ नका. कारण आजकाल तुम्हाला पण माहिती आय टी मध्ये सगळे नॉन आय टी मध्ये घुसायला. माझंच फ्रेंड आहे मेकॅनिकल ब्रांचचा, त्याला जॉब लागला इन्फोसिस मध्ये. सिनियर आहे माझा एक मेकॅनिकल ब्रांचचा. इन्फोसिस मध्ये 2 वर्ष झालं काम करतो. कसं डॉटनेट फक्त डॉटनेट येते. त्याला कंपनीला सांगितलंय तू अँड्रॉइड शिकवून घे. तो माझ्याकडे तो मला म्हणतो मला अँड्रॉइड शिकवलंच पाहिजे. रिस्पेक्ट करतो मला इन्स्टेड आम्हाला माहिती करा ना. नाही आम्हाला शिकायला सांग. नॉन आय टी वाले सगळ्यात जास्त पुढे जातात आय टी पेक्षा. सो पाहिजे सिमिलर दिसलं पाहिजे म्हणून येतात काम. कळतंय सो कळलं सगळ्यांना का सेपरेट ब्रांच क्रिएट केलेला सेपरेट डोमेन क्रिएट केलेलं बघा. 15 मिनिटं राहिले म्हणजे सर वगैरे काय करायचं मी बोलत नाही आहे ना. मला पण माहिती सेमिनार खूप बोर होत असतात. तिथं अटेंड पण नाही केलं. आजच पाठीमागं बसून फोन ऐकायचंच नाही काही चाललंय. सिरियसली बोर नाही करत आहे ना. किंवा मला इन्फॉर्मेशन माहिती सर सांगत नाही तुम्ही वेगळं काय सांगा. वेगळं काय नाही वेगळं फक्त लॉजिक आहे कोडिंगमध्ये. बाकी वेगळं काहीच नसतं. तर आपल्याला माहित असतं फक्त आपण फोकसच नाही करत त्या गोष्टींकडे. कळतंय तुम्हाला डाऊट आहे जे मी काय सांगितलं त्यात खूप आहे मला आमचे काय करायचं माहितीच नाहीये. माहित नाहीये काय करायचं. मला जे काही प्रॅक्टिकल्स घेणार आहे ना आता त्याचा एक ओव्हरव्ह्यू बोला कोणी कोणी असं सांगते जरा हात होते ऍटलीस्ट मला कळते की प्रत्येक टेबलचा वेगळं एक जरी असला तरी चालतं. ठीक आहे मी दोघींनी पण एका मासा इंटर्नशिप होता जिथे दाखवत प्लीज फक्त कळायला पाहिजे की प्रॅक्टिकल्स मी तुमच्या सरांना पण ठेवच आहे. खूप सिम्पल आहे. त्याचा युआय काहीच नाही आहे. 2 टेक्स्ट व्ह्यू आहेत ज्यातून तुम्ही फक्त रोल नंबर आणि नेम घेता स्टुडंटचं. सगळ्यांना माहिती आहे तोच डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तुमच्या लोकल स्टोरेजवर. लोकल स्टोरेज म्हणजे तुमच्या फोनवरच तोच तुम्हाला डिस्प्ले करायचा जो तुम्ही इन्सर्ट केला तो अपडेट करायचं. तुम्हाला अपडेट पण करायचं आहे आणि तोच डिलीट पण करायचा. सिम्पल सिम्पल ओके. ओके मेन गोष्ट जो काही SMS टेलिफोनिकचा आहे आपल्याकडे करणार आहे तुम्ही ऍप कधी रन केला आहे ना करताय ना
SMS टेलिफोनिक्सचा तुम्हाला फोनवरच लर्न करावं लागेल. इम्युलेटरवर नाही सगळं. का म्हणजे SMS टेलिफोनमध्ये काय मिळणार आहे आपण? आता ते सेट करणार दुसऱ्याला फ्रेंडला म्हणून रेट हाय पडतं. कसं जाणार मेसेज? फोन यूज तर जाणार ना आणि कशावर जाणार नाही. आता तू तिला पाठवलंस ना, तिला तो कसा दिसणार? तुझं नाव आहे ना मस्त हार्टमध्ये सेव्ह केलेलं आणि येणार तुझा हार्ट मेसेजचं नोटिफिकेशन. कसं येणार ते? एखाद्या नंबरवरून दुसऱ्या नंबरवर पाठवलं येणार ना. इम्युलेटरवर सिम कार्ड असतं. मग कसं झालं मेसेज? विचार करा. कशी लागणार? नाही लागणार. पोलीस लागणार ना. त्याच्यामुळे सिम्पल आहे. आणतात ना सगळ्यांनी USB. सो हा आहे आपला कोड. दिसतंय सगळ्यांना? त्यात मला झूम नाही करता येणार. नाही होत आहे. नाही दिसत. काय दिसत नाही. चार बटन तर दिसत असतील. दिसतात ना. काय दिसतं मी सांगेन तुम्हाला. काळजी करू नका. 3 दिसतात. आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर हेच आपल्याला डेव्हलप करायचं. ओके, छोटंसंच आहे. रेडी आहे सगळे? रेडिओ पाहिजेच. आलं आम्ही एवढं लॅपटॉप घेऊन जर प्रॅक्टिकल नसतात आपण काय ना. प्रॅक्टिकल्स नाही आहेत तुमच्यास काय तुमचं नाही तुमच्या प्रॅक्टिकल्स बघा नसली. काय नाही आहे छोटंसंच दिसतंय ना. एक्सप्लोर तर केलं नाही आणि एक बटन घेतलंय दुसरं काय तर हा फोटो करायचा ओके. सो रेडी राहा सगळे. काही प्रॅक्टिस करायचं असेल तर करा प्रॅक्टिस. तुमच्यासाठी फर्स्ट टाइम फोटोला कमेंट्स लिहिले. पहिले कमेंट्स इम्पॉर्टंट आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. चुकून तुम्ही जॉब सोडून गेला दुसरा कोणता तुमच्या जागेला त्याला कळलं पाहिजे तुम्ही काय कोड केलं तर काहीच कळलं नाही. कोणाला कळते की काय केलंय नाही ना. काहीच दिसत नाही. काहीच नाही दिसतंय. कमेंट्स केलेले दिसतात ना. त्यावर कळत असेल खालची लाईन काय शो करते. कमेंट्स इम्पॉर्टंट आहे. आता फर्स्ट थिंग कोड करत असताना आता इथे ब्रेक रूमवर सगळ्यांनी यावर कॉम्बिनेशन तर निघून जाऊ नका. तुमच्या एक्सटर्नलला तुम्हाला एसक्यूएलचं प्रॅक्टिकल पण परफॉर्म करायचे असतील ना एक्सटर्नल समोर. तुमच्या कॉम्प्युटर सायन्सवर बोलून घेतले की हे प्रॅक्टिकल्स तुमच्या स्टुडंट्सना पाठवले. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल सांगायचं तर तुम्ही यावं लागेल. त्यात सगळं कव्हर केलेलं आहे म्हणून तुम्हाला पाठवलं. तुम्हाला जमून ठेवावी. सगळ्यांनी कमेंट्स द्यायचे आज कोड करताना गर्ल्स. सगळ्यांनी आज कमेंट्स द्यायचे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही इथं काय करताय. आणि इफ तुम्ही कमेंट्स नाही दिले
कोड करायचा बेस्ट कुठे चॅट जीपीटीवर ह्याचं काय यूज आहे देतो तुम्हाला ओके जर तर कमेंट्स दिले तर चॅट जीपीटीवर जायचं पण टाइम वाचत ओके सो येस